एकट्याने कवर हरभरा उपटायचा. जरा बसू देस बाबा. एवढा तर उरकत आलाय. राहिलाय कितीक तुटाक राहिलाय. फक्त थोडस राहिले. थोडे बसते जरा. गंगे, ए गंगे, इकडे. काय गडुले, का ग एवढं वर तोंड करून तिकडे चालली होती पार? अग जर घाईत होते तर रंगाचं काम होतं, रंगाने बोलवलं होतं मला म्हणून चालले मी तिकडं. रंगाचं काम होतं? हा, रंगाचं काम? गंगे, पाटलाचा नाद सोडला आणि रंगाचा नाद धरलायस वय ग? हा डुले, काय बी काय बोलायला लागली ग तू? अगं नाद बीत काय नाही. मग ते पोरग किती चांगले, अख्ख्या गावात त्याच्यासारखं पोरग आहे का? तू काय मला म्हणला माहितीये का? तू काय बी काळजी करू नको, तुला आधार मी देतो, मी लग्न करतो तुझ्याशी. असं म्हणला? मग असं तुझ्यासारखा आधार ना किती पोरींला त्यांनी दिलाय, तुला हाय का माहित? राहू दे डुले, तू काय बी सांगायला लागले आता खोटं. अगं काय पण सांगते का मी खोटं? तू आहे ना, हे बघ, तुला कोणाचा आधार नाही म्हणून तू आहे ना असं नको करीत जाऊ ग. कोणा पण नको ना विश्वास ठेवीत जाऊ तू. अगं पण ते पोरग म्हणलं मी लय प्रेम करतो तुझ्यावर. लय प्रेम? लय साधा बोळ आहे ग ते पोरग. तुला बघायचंय का? नाही आपण माझा नाही बाई नाही, विश्वास तुला पटत. तुला जसं गाजरे पाटील दाखवला ना मी, तसा आता हा रंगा कसा आहे ते बी दाखवायला लागल. नाही नाही, रंगा नाही तसा, मला माहिती. हा उगाच तू आमचं प्रेम तोडायला लागली बघ. काय? तुला बघवतच नाही, नाही तरी माझं प्रेम. हा म्हणजे मला बघवत नाही? मला काय तो मला काय तो रंगा पाहिजे का? शी बाई, मला नको, मला माझा नवरा बाज झालाय. किती पोरग माहितीये का, किती मदत करतं मला कुठल्या गोष्टी. अगं डोळ्यातून पाणी सुद्धा येऊ देत नाही, हा एवढा ना? जीव लावतो मला. तू गाजरे पाटलाचं विसरलीस का ग? त्याने बी तसंच केलं होतं. अगं पण ते लग्न झालेलं होता गाजरे पाटील, ह्याचं रंगाचं लग्न बी नाही झालं आणि तो म्हणला मी तुझ्याशिवाय कुणाशीच लग्न करणार नाही गंगे. होय ना? तुला मी सांगते तेवढं कर फक्त तू आता. नाही तू काही सांग, मी नाही ऐकणार, मला ऐकायचं बी नाही. काय? तू बस हरभरे खात, 2-4 हरभरे घेऊन जाते मी, मला भेटायला जायचं रंगाला. तू नाही ऐकायची ना? जा तू. मस्त ऐकत नाही तू, उग काही सांगते. गंगी कावा यायचं काय माहिती, लय बोळी आहे गंगी. जे दिसन त्याच्या असं तिला खरंच वाटत, लय विश्वास ठेवी ती. हिच्या मनात जर आपल्याबद्दल कोणी का लावलं ना, आपल्याला भेटायला बी यायची नाही. जाऊ दे, जवळ तवा गरम आहे तवर आपली भाकर भाजून घेऊ. हा आपलं होत रंगा, हे बघ मी तुझ्यासाठी हरभरा आणला खायला, खा. गंगे किती जीव लागते का मला. अयो खड्ड्यातच गेले मी. अगं तुझं अख्खं आयुष्यात खड्ड्यात गेलेलं आहे. पण तू सावरतोय ना मला, खड्ड्यातून बाहेर काढतोय ना. आयुष्यभर मी तुला आहे ना साथ देईन, कळलं का? मग मला तुझी काळजी म्हणून मी हरभरे आणले तुझ्यासाठी. आणि तू पण किती काळजी करतो ना रे माझे. मग मला तुझी काळजी वाटते. सांगतो ते हरभऱ्याचं जाऊ दे. ते मला पक्की भूक लागली. का घरी जेवण नाही केलं बाई? त्या जेवणाची नाही म्हणत, मग शरीराची भूक असते का नाही माणसाला. काय बाई, मला वाटलं खरंच भूक लागली, मी किती टेन्शन मध्ये आलते. तसं नाही, तुझं लगीन झालं पण तुझा बी हानमोन झालाच असेल की. कसला आणि म्हणून कसलं का, आमचं आयुष्य सगळं बरबाद आहे. का माहित नाही वे. आयुष्यात हानमोन झालं नाही होय तुझा? नाही. नवरा तसला येडसार भोळा, त्याला काय कळतंय? हानमोनला की त्यांनी चड्डी खाली काढली होती गाव. त्याला कोणी हॉस्पिटलात बी नेत नाही, म्हणतात नाही येडा असला तरी घरी सांभाळायचं. अगं गंगे, त्याला हॉस्पिटलात नेऊन फायदा तरी काय आहे? हा ना त्याचं इंजेक्शन चालू आहे ना त्याला सलाईन बसणार आहे. जाऊ दे रंगा, तू मला शेवटपर्यंत साथ देणार आहे, लग्न करणार आहे ना. गंगे एकदा त्याचा कार्यक्रम होऊ दे, आपण दोघं लगीन करून टाकू. होय. लगीन बी करून हनीमून पण करू. चालतंय. तो तयार आहे ना? होय, लग्न करून मग हनीमून करू. हा मी करतो. काय? पण आता तुझं लगीन झालंय म्हणजे हनीमूनचा तुला बी अनुभव असणच की.
कुठं काय हनीमून नाही झालं आणि काय नाही झालं. झाली नाही नाही आपण करू की लग्न झालं honeymoon. म्हणजे वावराला पाणी अजून मुरलंच नाही हा? गंगे हं. मी आहे ना तू या वावराला पाणी द्यायला. होय आ? तू हाय बघ. आपलं मला लगीन- अख्ख्या गावात तूच एक खरा पोरगा आहेस. आपलं लगीन होईन तेव्हा हनीमून करू, पण आता तुझं लगीन झालंय त्या अडचणी नाही केलं ते मी करतो ना. आपण लग्नानंतर करू की. ते माझं हनीमून. आता जे करायचे ते तुझ्या लग्नाचं हनीमून. पण कोणी बघितलं तर कशाला अगं, कोण उगाचच. बघत नाही. पहिलंच एक तर माझं असं अगं पटकन मोकळं व्हायचं बघ हा. हं? पटकन मोकळं हो हा. करून असं मोकळं म्हणतो. हो. तुझं जर मनात असेल तर मी तुला जबरदस्ती नाही करीत. पण तू लग्न करशील ना रे रंगा माझ्या 101% लगीन करणार तू यावर. तू सगळं सुख देशील ना रे मला. मला सुख देत मी तुला देतो सुख. कशाची कमी नाही ना पडू देणार अजिबात मला. देणार नाही. लगीन मला करतो माहिती होतं. हा? तुला काय सांगते. चालेल. हिला आहे ना परत एकदा सांगितल्याशिवाय कळणार नाही. या 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 रंग्या, तुला सांगून पण ऐकायला नाही आलं ना. शेवटी आलीच ह्याच्या सोबत तू. माझं लय प्रेम आहे त्याच माझ्या. ह्याचं लय प्रेम आहे का तुझ्यावर? किती जणीवर प्रेम होतं रे तुझं? नाही ना रे रंगा असं तुला? काय. आपल्या गावातली शिल्पी माहित नाही का? जाण त्या शिल्पीला जाऊन विचारेन ह्याच्या समोर आण तिला. होय रंगा. ए तिला पण असंच म्हणला होतास तू. अगं लग्नाचं वचन दिलंय त्याने मला. अगं लग्नाचं वचन. शिल्पीचं प्रेम होतं गंगे, माझं नव्हतं. शिल्पीचं प्रेम बघ. होतं. घे. मला माहिती आहे पोरग लय चांगले. शिल्पीचं प्रेम होतं हा म्हणून मग तू तिला मक्कात घेऊन गेला होतास का रे? हे बघ गंगे, ती म्हणली तू जर भेटा नाही आला ना मी इस पिन. मला धमकी दिली तिने म्हणून मी गेलो होतो. होय. हा. बघ असं करतात पुरी चांगल्या पोराला. चांगल्या पोराला शिल्पीनी ह्याला नव्हतं बोलवलं, ह्यानी शिल्पीला बोलवलं होतं. तुला काय करायचे? मला हा? काय करायचंय म्हणजे? मग? मला गंगीला समजवायचंय. मला काय करायचंय म्हणजे माझी ती चांगली मैत्रीण आहे म्हणून मी कळते. समजलं का? अगं पण तुले हे लग्न करतोय ना ग माझ्या संग. माझा संसार सुखाचा होईल की ग याच्या गंगे. संग. हा. येडी बिडी आहे का? काय? मी कायला लगीन करू हा? तुझं आधीच लगीन झालंय हा. तुझ्या आधी लगीन झालंय त्यात मी तुझ्या बरोबर लगीन करू का? झालेलं लगीन झालेल्या बाई बरोबर कोण लगीन करेन का? कुठे गेली वचन? मी- रोज तर मला दिवसातून 10 वेळा म्हणतो मी तुझ्याशी लग्न करेन, मी तुला सांभाळीन, सगळं करेन तुझ्यासाठी. अगं माझं प्रेम आहे, माझ्या घरचे तर ऐकले पाहिजे ना. लग्नाचं नाव नको काढू. माझ्या घरचं जोड्याने हाणत्यात मला. तोंड बघितलं का?